हाय हॅलो नमस्ते गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी राजश्री आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात फेवरेट शो जो आजकाल बनलेला आहे, बिग बॉस मराठी सीझन 5. तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या ह्या विकेंडला मला फार मजा आली. ज्या प्रकारे रितेश भाऊंनी जान्हवीला शिक्षा केली, जेलमध्ये टाकलाय, आणि तिचीच फ्रेंड निकी तंबोली हिला काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या ज्या की तिच्याच ग्रुप्सचे मेंबर्स तिच्या अपोजिट कशा प्रकारे बॅकबिचिंग करतात त्याबद्दल होत्या. आणि ज्या खूप बहिणी जिवलग मैत्रिणी एकमेकींना म्हणायच्या, जान्हवी किल्लेकर आणि निकी तंबोली, त्या दोघांमधलं युद्ध आता बघायला मिळणार आहे. जान्हवीला जेलमध्ये टाकल्यानंतर एका क्षणाला असं वाटलं होतं की जान्हवी कदाचित सुधारेल, जान्हवीमध्ये काही चेंजेस बघायला मिळतील. पण शेवटी जान्हवी ती जान्हवीच आहे. जान्हवी कुत्र्याचं शेपूट आहे, कधीच सुधारणार नाही. ते वाकडं ते वाकडंच. जान्हवीचा उद्धटपणा, जान्हवीची रग अजूनही गेलेली दिसत नाहीये. असं वाटत नाहीये की जान्हवीचा गेम सुधारेल किंवा जान्हवी वेगळं काही करवून दाखवू शकते. जान्हवीला आतापर्यंत निकीची सावली म्हटलं जातं. जान्हवी निकीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. निकी ही उद्धटच आहे, बट निकीमध्ये आणि जान्हवीमध्ये हा फरक आहे की निकी स्मार्टली गेम खेळते. तिला डोकं आहे कोणाशी काय वागायचं आहे, गेममध्ये कसे चेंजेस करायचे, ती स्मार्टली गेम खेळून जाते. पण जान्हवीला कुठे काय बोलायचं, कोणाशी उद्धटपणे वागायचं, कोणाशी नाही वागायचं हेच कळत नाही. इनफॅक्ट जान्हवीचा जो वरचा मजला आहे ना, तोच रिकामा आहे. निकी ही खूप विचित्र वागते. काही काही गोष्टीच ती विचित्र सारख्या बोलते. जशी की ती अंकिताला बोलली की तुझ्यासारखे 400 मी घागरा झटकते त्यातूनच पडतात. तर जनगणनेवाल्यांना माझी रिक्वेस्ट आहे की जेव्हा पण ते जनगणना करतील तेव्हा निक्कीच्या घागऱ्यामध्येच फक्त 400 पडतात आणि अजून किती असतील ते माहित नाही, तर कृपया करून ते पण काउंट करा. असो, पण निक्की जे बोलते ते तोंडावर बोलते, ती फेक नाहीये. आणि तिने जेव्हापासून ए टीम सोडलीये तेव्हापासून तिचा गेम छान वाटायला लागलाय. तिचा गेम बघायला मजा येते. पण आता बघूयात ती परत टीम ए जॉईन करते, टीम बी मध्ये जाते की वेगळीच टीम सी बनते. तर ओके फ्रेंड्स, एवढं बोलून आपला व्हिडिओ संपवूयात. माझं चॅनल न्यू आहे. जर तुम्हाला माझं कंटेंट आवडलं असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.